मॅच क्रमांक दुसरी झाली. त्या मॅच क्रमांक दुसऱ्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला इथे आता पाहायचं. चांगल्या दर्जाची मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत गेली आणि तो शेवटचा बॉल खराब पद्धतीने हाताळला गेला. दुसरा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विघवली गावाला बिलॉंग करणारा एक यंगस्टार गोलंदाज, त्याच्या माध्यमातून हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक ज्याने घेतली तो सुयश पडतोय या दुसऱ्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. कम ऑन सुयश, प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स अँड कलेक्ट युअर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. सुयशला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या मान्यवरांच्या शुभ हाताने त्याला आपण प्लेअर ऑफ द मॅच सहित अवॉर्ड देणार आहोत. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, याच्यानंतर अजून एक दमदार मॅच तुमच्या भेटीला येते. एका साईडला टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव, त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम गुंजन 11 राजवले सैनी गुलगुले एका साईडला, दुसऱ्या साईडला राहुल बक्कम. एक मोठी मॅच थोड्याच वेळात आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याच्या आधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन, जिथे साठी समालोचक पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपल्याला आवाज ऐकायला पाहायला मिळेल. व्हॉइस ऑफ दाखने मनोज उबारे सरांचा आवाज आपल्याला इथे ऐकायचा आहे. एक घेऊयात छोटासा डीस ब्रेक. सुयश अर्बन, श्रीराम कळंबे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन द मॅच अवॉर्ड देण्यात येईल. ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना पहा विकेट सॅट्रिक घेतली, या स्पर्धेची पहिली विकेट सॅट्रिक. हॅलो, तर आपण पाहता आता 6GPL 2024 म्हणजेच 6 ग्रामपंचायतींना एकत्र आणणारी ही स्पर्धा. मॅच क्रमांक 3. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. या सिटीज वाईट अवांतर स्वरूपाचा, अवांतर स्वरूपाने संघाचं खातं उघडलं गेलंय. टीम गुंजन 11 राजवली या संघाचं. सलामीचे दोन फलंदाज आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला सनी गुलगुले मिस्टर MPL, तर त्यांच्या समोर येत श्रीकांत तांबट, ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय सचिन कदम यांना. या चेंडूवरती प्रहार, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेपार, चौकार.
अशी सुरुवात म्हणायला लागेल गोलंदाजी असताना राऊंड स्पोर्ट या संघाची तब्बल 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र फसवलंय. एक धीम्या गतीचा चेंडू होता आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. समोर फलंदाज आहे सनी गुलगुले. माणगाव तालुक्यातील नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव. मग माणगाव असेल, सेवदन असेल, महाड असेल, त्याचप्रमाणे मुंबई सारख्या अनेक मोठ्या ग्राउंडवर त्याने आपलं नाव एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. तोच सनी. यावेळेस पहा आउटसाइड लेफ्ट एस सिटीचं वाईट. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावा. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक हाताला नसते आले तर गोलंदाज सचिन कदम. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू. वाईट चेंडू. बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर स्वरूपाचा चेंडू. नक्कीच यावेळी जर पाहायला गेला विचार केला ना मित्रांनो तर प्रेशर असेल गोलंदाज सचिन वरती. कारण जर पाहत आहे तर स्ट्रायकिंग एंडला एक मोठा फलंदाज, एक मोठं नाव सनी गुलगुले. एक माणगाव तालुक्यामध्ये चर्चेत असलेला खेळाडू ऑन स्ट्राईक करत आहे. यावेळी चेंज ऑफ द पेस होता हे जाणलं होतं सनीने. समोरच्या जमिनीवर चेंडूला पाठवलंय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. यावेळी चेंडू चांगला होता. पडल्यानंतर पहा उसळी अतिशय जास्त घेतले. त्या दरम्यान चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये हलक्या हाताने खेळला आणि एक सिंगल धावे, एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. ज्यावेळी आधीच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता. 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र एक सिंगल धावफलकावर जोडली होती. या एक धावेने धावसंख्या जाऊन पुढे सरसावत होती म्हणजे 14 या आकड्यावरती. अद्याप पाहायला गेला तर या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे श्रीकांत तांबट यांना. ऑन स्ट्राईक असलेला श्रीकांत. पहिला चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मध्यमधून चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या चौकाच्या साह्याने 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक चालू आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा फाईल लेग रिजन मध्ये चेंडूला खेळला. बॅटची काला लागली. बघता बघता चेंडूनं सीमारेषा गाठत असताना क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं या युवा क्षेत्ररक्षकाकडून. आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा इथं अडवल्यात. या दुहेरी धावेनं 20 धावा. पहिले षटक संपतं. पहिल्या षटका अखेर बिनबाद 20 अशी सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये लीज आहे. त्यानंतर गोलंदाजी मार्क आपल्याला बदल पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज सहयोग फोनकर. कर्णधार राहुल या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. कशा पद्धतीने हा गोलंदाज त्या विश्वासाला सार्थ ठरेल हे येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. समोर एक मोठा फलंदाज डावकरी हाताचा सनी गुलगुले. पहिला बॉल.
त्यावेळी खोला टाकण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक होते परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. बघता बघता एक धावेचं रूपांतर हे दुहेरी झाले आणि या पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावपल होताना पाहायला मिळतील. दुसरे षटक चालू आहे. अद्याप एक चेंडूचा खेळ झाला, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि सनी सारखे एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. अद्याप जर विचार केला तर आतापर्यंत सनीच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिलात. षटकातला पुढचा बॉल सज्जशील गोलंदाज सुयश यावेळेस मात्र कमबॅक केलाय. नक्कीच निर्धाव चेंडू सनी सारख्या एका मोठ्या फलंदाजाला हा बीट करणारा चेंडू होता. नक्कीच पाहायला गेलं तर अशाच पद्धतीची चांगली गोलंदाजी करायला लागेल आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर आपल्याला विकेट्स घ्यावी लागतील. या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला खेळ करायचा असेल, चांगले क्रिकेट खेळायचं असेल तर. आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर समोर एक फलंदाज सनी यावेळेस पहा थोडे सफल झाले होते आणि यावेळेस सुद्धा चेंडू न बघता बघता सीमा रेषा गाठली. 6 धावांसाठी हा अजून एक षटकार. ला 28 आकड्यावर 20 स्कोर कार्ड नो लॉस. बॅटिंग असणारी टीम गुंजन 11 राजवली. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. ज्या वेळी पाहायला गेला तर खराब चेंडूचा समाचार घेतला होता सनीच्या माध्यमातून. यावेळी सुद्धा बघता बघता एका सिंगल धावपालकर जोडली जाते. विचार केला तर एक तुझी तर एक माझी पहिल्या चेंडू होती 2 धावा, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर एक षटकार आणि एक सिंगल धाव. पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आणि चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तर आपण पाहताय 6 GPL 2024 पर्व पहिले. या पहिल्या पर्वातली ही मॅच क्रमांक 3 गुंजन 11 विरुद्ध राऊंड स्पोर्ट या 2 संघादरम्यान. षटकातला पुढचा बॉल यावेळेस हा ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फलंदाज येतोय बाद. श्रीकांत सारख्या एका महत्वपूर्ण फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. श्रीकांत बॅक टू बॅक पॅव्हेलियन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या सिटीचा चौकार. राजूला आपला विनंती असेल, आपलं एक 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं असेल.
तर षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहताय 33 धावा धापालकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल सचिन या गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुयश आली गोलंदाजी मार्फत. सुयशला 13 धावा खर्च केला आणि त्या पलीकडे श्रीकांत सारख्या एका मोठ्या आणि महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. त्यानंतर गोलंदाजी मार्फत आपण बदल पाहताय. स्वतः कर्णधार राहुल बक्कम आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्फत. या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर राहुल बक्कम यांचा गोलंदाजीमध्ये थोडस चांगली कामगिरी आपल्याला करण्यात पाहायला मिळेल नाही, परंतु त्यावेळी जर पाहायला गेला तर फलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीची राहिली आहे. समोर सनी सारखा एक मोठा फलंदाज असेल. नक्कीच पाहायला गेला तर ओपनच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्या एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्या दरम्यान हा एक षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. गोलंदाज राहुल वरती आक्रमण चढवलंय. फलंदाजाचं नाव असेल सनी. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर त्याला सुद्धा समोरच्या रिजन मध्ये पाठवलंय 6 धावांसाठी. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार आपल्याला सनीच्या बॅट मधून पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. 40 स्कोर कार्ड. यावेळेस बॅक टू बॅकचा तिसरा. हे दिल मांगे मोर. षटकाचा विचार केला तर सचिनने 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सुयशने चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु तदनंतर मात्र संघनायक कर्णधार राहुल वरती हल्ला चढवला गेलाय. समोर सुद्धा कर्णधार सनी गुलगुले. नक्कीच सनीने सांगितलं होतं की आम्ही 70 ते 80 धावा पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीने इथं त्याच शैलीमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकांचे हॅट्रिक करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा चेंडू पडल्याने अतिशय बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान हा वाईट चेंडू अवांतर स्वरूपात एक धावपारक जोडली झाले. नक्कीच प्रेशर असेल, दबाव असेल गोलंदाजावरती. इथून पुढे कमबॅक होईल का, की ज्या पद्धतीने सनी फलंदाजी करते त्याच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळेल. यावेळी खोला टाकला चेंडू होता. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा अजून एक चौकार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या रिजन मध्ये आणि यावेळेस सुद्धा हा अजून एक षटकार. षटकातला 4था डीजे. आमचे गोलंदाज आम्हाला सांगतात सनी तब्बल 13 चेंडू मध्ये आणि या षटकानं आपलं अर्धशतक साजरे झालंय. तब्बल 52 धावांची नाबाद खेळी करतोय तो मॅन फ्रॉम पेन सनी गुलगुले.
डीजे आमच्या दादाचं चालतंय राज, परंतु या मैदानावर राज कोणाचा असेल तर सनी गुलगुले. तब्बल 30 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळते 68 धावा, 68 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहा 30 षटकामध्ये तब्बल 35 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राहुल बक्कम यांनी. आक्रमण चालवलं गेलं फलंदाज सनीच्या माध्यमातून. आपण पाहायला गेला तर मागच्या मॅच मध्ये मॅच क्रमांक 2 मध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली, तर या सामन्यामध्ये या मॅच मध्ये आपण षटकारांची हॅट्रिक पाहिली आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक फलंदाज सनी गुलगुले याच्या नावावरती आपण पाहिलं. आपण पाहत आहात 6 GPL 2024 पर्व पहिले, अर्थातच 6 ग्रामपंचायतींना एकत्र आणणे स्पर्धा. त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर 20 गावांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा या सुरईच्या मैदानावर एक भव्य दिव्य असं आयोजन, दमदार आयोजन आपण पाहत आहे. पर्व पहिले या पूर्व दर्जा इनिंगचा विचार केला तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. संघमालक पांडुरंगजी अर्बन यांच्या माध्यमातून या सनीच्या अर्धशतकी खेळीसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. संघाचे संघमालक पांडुरंगजी अर्बन या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपये कॅश पारितोषिक. स्ट्रायकिंगला आपण बताय निखिल फलंदाज शतल कडून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली जाते परंतु फेटाळले गेले. बाई लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पलकर जोडली जाते, परंतु नक्कीच मी म्हणेल निखिलने एक चांगलं काम केलंय. सनी सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणलंय आणि यावेळेस सुद्धा आक्रमण पाहायला मिळेल का की गोलंदाजाचा कमबॅक होईल. नक्कीच सामन्याच्या सुरुवातीला सुद्धा आपण चर्चा केली होती या फलंदाजाची. नक्कीच ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याच पद्धतीने आपल्या नावाला साजेल अशी खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये तब्बल 52 धावांची नाबाद खेळी करताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पेन सनी गुलगुले. चौथं षटक हाताळण्यासाठी आले तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सहयोग भोंडकर. मॅन फ्रॉम साले गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहत आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. समोर डावखुरी हाताचा गोलंदाज फलंदाज सनी. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा शतल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा जर पाहायला गेलात ना कोणताही संपर्क मात्र झाला नाहीये आणि त्या दरम्यान चेंडूनं यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. त्या दरम्यान हा एक निगडाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आता पाहायला गेलं तर चांगले गोलंदाजी केले, 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गोलंदाज सुयोगनं. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा बिनस्कूप खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाले. 1 बाउंड चेंडूने सीमा रेषा गाठले. 4 धावांसाठी हा चौकार. मित्रांनो यावेळेस षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता त्याला सुद्धा पूल केलंय, पूल झालाय सक्सेसफुल. हा सुद्धा येईल हा षटकार. सनी गुलगुले पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच एक सिंगल धाव गेली होती परंतु त्यानंतर एक षटकार आणि चौकार आपण पाहिलाय सनीच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षण येथील चेंडू काढली परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण तुषार बक्कम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यावेळेस खरा बस गॅदर
नक्कीच एक धाव असताना तिथे दुहेरी धाव मिळते. चांगलं रनिंग बिटवीन विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमात आपण पाहायला मिळत आहे. मग निखिल असतील आणि त्यांच्या समवेत सनी. अजून या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तब्बल 81 धावा. 81 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम गुंजन 11. यावेळेस 5 विकेटचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा धावपळकर आपल्याला अडवताना पाहायला मिळते 22 स्वरूपात. बघता बघता यावेळेस तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाखेर 82 धावा धावपळकर आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. तोपर्यंत ऐकूयात आपण एक छोटासा डीजे ब्रेक. साठी अजूनही 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले. एक संघ मालक मधुकरजी अर्बन यांच्या माध्यमातून फलंदाज सनीसाठी. अजूनही सनी मैदानाच्या आतमध्ये नवे नवे तर स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाजी मार्कर गोलंदाज केतन. पहिला बॉल हा प्रकार त्याला सुद्धा पाठवून दिले सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. दणदणीत खणखणीत षटकार. आपल्याला आक्रमण पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूचे षटकार. यावेळेस कोला टाकलाय त्याला सुद्धा फेकून दिले सीमारेषे पलीकडे. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. यावेळेस गोलंदाज केतन. यावेळेस मात्र काय घडतंय तर कमबॅक. सनी सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक दुसरा. सनी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे कमबॅक केलाय गोलंदाज केतन यानं. नक्कीच यावेळेस मित्रांनो सांगाल मी की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा न्यायला कमी करत नाहीत. म्हणून संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की हरला तरी इतिहास आणि जिंकला तरी इतिहासच घडेल. आणि तेच काम इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून करावं लागेल. गोलंदाज केतन याला नक्कीच कमबॅक केलंय. सनी सारख्या एका मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. त्यानंतर डावखुराचा अजून एक फलंदाज मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा चेंज ऑफ द पेस. धीम्या गतीचा चेंडू होता आणि यावेळेस सुद्धा हा आपल्याला निर्धाव चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाज केतनने यावेळेस. नक्कीच विचार केला तर शेवटच्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडू 2 मोठे फटके पाहिलेत आपण.
तब्बल 2 षटकार, त्यानंतर हा कमबॅक. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर. यस, डाव्या वेस्टर्नच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला. पंचांकडून इशारा होते वाईट स्वरूपाचा चेंडू. अवंतर स्वरूपाचे एक धावफलक जोडली गेली. या एक धावीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 96 धावा. 96 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम गुंजन 11. या शेवटच्या आणि अंतिम षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. फलंदाज आपण पाहता निखिल यांना. यावेळेस 5 चेंडू पडल्यानंतर अतिशय उसली कमी घेतली आणि चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. तुषार बक्कम मध्ये चेंडू खाली आणि बघता एका सिंगल धावफलकावर ऍड केली गेली आहे. षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. आपण पाहताय 6 GPL 2024 पर्व पहिले. या पर्व पहिल्यातली दिवस क्रमांक 1 त्यामधली ही मॅच क्रमांक 3. एका बाजूला गुंजन 11 विरुद्ध राहुल स्पोर्ट्स. या स्पर्धेतला आपण उच्चांक गाठताना पाहिलाय. यावेळी चेंडूवरती आडवे गाठणं खेळलंय. क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. नक्कीच एका धावेवर थांबेल. 5वं षटक संपले. 5 षटकाखेर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 98 धावा आणि विजयासाठी 5 षटकामध्ये 99 धावांची गरज असणार आहे ती राहुल स्पोर्ट या संघाला. आणि त्या पलीकडे आपण पाहणार आहोत यानंतर होणारी मॅच क्रमांक 4 देवांश शिलेवानी विरुद्ध सुदीक्षा. या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करेल आपण नाणेफेकसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतर होणारी मॅच क्रमांक 4 आणि त्यावेळी पलीकडे आपण समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. मानगाव तालुक्याचा बुलंद आवाज ऐकूयात संजय शिंदे सरांना. धन्यवाद. पाहणार आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील सुदीक्षा 11 तर त्यांच्या विरुद्ध विपक्ष असतील देवांश 11. आपण पाहताय समीरजी सकपाल यांच्या शुभ असते या मॅचचा नाणेफेक. एका बाजूला पाहायला मिळतं आपल्याला अंकित इंगवले होते त्यांच्या समवेत संकेत अर्बन. कॉल देवांशिलांचा कॉल असेल टेल. यस मयूर आपण नाणेफेक जिंकला तर आपला निर्णय काय असेल? सॉरी देवांशिलांना सांगा आपला नाणेफेक जिंकलाय तर आपला निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. नक्कीच जर पाहायला गेला तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना याच्या 2 मॅच मध्ये मोठी धावसंख्या आपण उभारली जाते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण 70 धावा पाहिल्यात. या मॅच मध्ये सुद्धा आपण तब्बल 98 धावा पाहिल्यात. तर कशा पद्धतीने गोलंदाजी करायला काय गेम प्लॅनिंग असेल? त्यांना कमीत कमी 70च्या खाली रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. शेवटचा प्रश्न असेल काय असेल सांगाल या आयोजनाबद्दल? संकेतजी धन्यवाद. तर आपण जाणार होता मॅच क्रमांक 4. आपण एका बाजूला पाहणार आहोत देवांश 11 त्यांच्या विरुद्ध सुदक्षा. अंतरावर जाऊया चालू असणाऱ्या मॅच क्रमांकाच्या या उत्तराच्या इनिंगला आमच्या समोर जोडली जातील संजयजी शिंदे सर यांना. धन्यवाद. एवढा दिना बघा ना तुझंच बॅलन्स तिकडे माझे कमी.
थँक्यू सो मच. पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि खेळाडूंच्या सर्व संघ मालकांचं आपण करूया हार्दिक सहर्ष स्वागत. होऊन पाहतात एक दर्जेदार, दमदार, द्विगुणीय, त्याचबरोबर उल्लेखनीय ही स्पर्धा 6GPL 2024 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. मॅच क्रमांक 34 तेवढ्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळेल. त्याच्या आधी मॅच क्रमांक 3 आपण अनुभवतोय. दिवस क्रमांक पहिला सत्राचा खेळ झाला. अगदी तोडफोड वाली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अर्धशतकीय खेळी आणि संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 98व्या आकड्यावरती 98 ऑन अ स्कोर कार्ड. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. उत्तर रथाच्या खेळाला सुरुवात होईल. दोन्ही संघाने दिव्यात खूप साऱ्या शुभेच्छा आणि 99 धावांचा पाठलाग आपण इथे करणार आहोत. षटक क्रमांक पहिला मॅग्नेटिक पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. पहिला बॉल सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती बॅकफुट पंच ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. बॉल सीमारेषा पलीकडे एक दमदार सुरुवात पहिल्या बॉल वरती. चौकार. सुरुवात अगदी पहिल्या बॉलवरती झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल यावेळेला एक ब्लँक शो खेळायचा होता. पाटणं टप्पा पडल्यानंतर अधिकतम उसळी घेणारा बॉल तो आता कमी उसळीचा पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतरचा मग तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कोशिंबळे गावाला विलंब करणारे दोन्ही खेळाडू तुषार बक्कम, त्याची साथ देण्यासाठी स्वतः राहुल बक्कम आपण पाहतोय. लोवर फुल टॉस बॉल होता. काही वेळेला त्या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले आणि त्याच्यानंतरचा डॉट बॉल वेस्टर्नच्या मागे वेस्टची रक्षक आपण पाहतोय सनी हुविले. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये गेली आणि आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीवरती उभं करून ठेवलंय. या वेळेला लॉफ्ट स्टॉप बॉलला पाठवलं अगदी लांब 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 खूप लांब. षटकार. या वेळेला तुटून पडले अक्षरशः आणि बॉलला अगदी आकाशाला गुळवसनी घालायला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाही टप्पाचा बॉल होता. बॅट आधी फिरली आणि त्याच्यानंतर मग बॉल आला. थोडस चेंज ऑफ पेस. लेग बाईच्या सुरामध्ये आपल्याला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिंगलने टीमच्या धावसंख्येला थोडीशी काय होईना पण चालना मिळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 हे आकड्यावरती टीमची धावसंख्या. धावफळक आपण पाहतोय अद्यापर्यंत मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक राहुल बाहुबली बक्कम मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या बॉलवरती फटका फसला. बॉल हवेमध्ये कॅच कंप्लीट केली गेली. संघाचा संघ नायक राहुल बक्कम याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. व्हेरी फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला बाद. असलेली मॅच आपण पाहतोय. राहुल स्पोर्ट्स वांगाव संघाचे संघमालक सन्माननीय दिलीपजी बक्कम साहेब असतील, माही जाधव असतील आणि दादू कदम असतील. कुठेतरी चांगली कामगिरी अद्यापर्यंत होत नाहीये, परंतु इथूनही पुढे कमबॅक होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहेत. तर दुसऱ्या साईडला विचार केला तर गुंजन 11 राजिवली हा संघ अगदी मजबूत स्थितीवरती पाहत होतो. संघाचे संघमालक पांडुरंगजी अर्बन साहेब असतील आणि त्याचबरोबर
मधुकरजी अर्बन साहेब असतील त्यांच्या मालकीचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती संघाचा संघनायक सनी गुलगुले आपण पाहतोय. पहिला बॉल वेगावरती सॉरून करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडला, अधिकतमचा वेग त्याने धारण केला आणि त्याच्यानंतरला मग डॉट बॉल. ज्या पद्धतीची बॅटिंग केली त्याच पद्धतीची बॉलिंग सुद्धा करताना पाहायला मिळतोय आणि हा पहिला डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला वेगानं हा बॉल हाताळला गेला होता, त्याही वेळेला त्यानंतर मग याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं. बॅटचा बॉलचा संपर्कच होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना, म्हणजे अक्षरशः आपण तो पिक्चर बघितला असेल MS द अनटोल्ड स्टोरी, तेव्हा ते कॉमेंटेटर म्हणतात शुक्लाजी हे तो बहुत तगडा मारताय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेला पहा बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. बॅकवर्ड पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षण ते प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सिंगलने टीमची धाव संख्या आता बराचसा वेळानंतर जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती 99चा पाठलाग करायचा आहे. 99चा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी करावी लागेल. याही वेळेला बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली कॅच कंप्लीट केली गेली आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. तेव्हा स्वतः कर्णधार राहुल बक्कम यांनी सांगितलं होतं की आमचा एक जो गोलंदाज तो आज इथे उपस्थित नाही आहे आणि त्याचा कुठेतरी मोठा फटका आपल्याला टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव या संघाला मिळताना पाहायला मिळाला. तब्बल त्याने 98 धावा खर्च केल्या, 99 धावांचा इथे आता पाठलाग करत असताना कुठेतरी एकामागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर झाले आहेत. परंतु इथून अजूनही मॅच बनू शकते. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आल्या पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द मिड ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. पहिला चौकार लगवला या बॅटरने. पुढचा बॉल असणार आहे. संघाची धावसंख्या धावबळकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली. या चौकाराच्या मदतीने ती म्हणजे 16 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहतोय. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल काही अकुटप्पाचा बॉल होता. त्याही वेळेला जेव्हा बॅटरने शफल केलं होतं, डान्सिंग डाऊन खेळायचा प्रयत्न राहिला होता, त्यावेळेला सनी ते ओळखलं आणि चोवीसचा टप्पा थोडासा मागे घेतला. 22च्या चौकामध्ये एक सिंगल आली. षटक क्रमांक दुसरं हे संपुष्टातील एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या धाबावरती जाऊन पोहोचली आहे, थांबली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव या संघाला घेऊन एक छोटासा रिझर्व. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा.
2 षटकांचा खेळ इथे संपू शोधायला 18 बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. पाठलाग करायचं 99 धावांचा. अद्यापपर्यंत टीमची धावसंख्या 17 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती प्रणय आपण पाहतोय. बामनोळी गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज. पहिला बॉल चांगला टप्पावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलँड वरती टप्पा पडला आणि त्याच्यानंतर मग लगेच ज्येष्ठांच्या मागे सनी याच्या हातामध्ये तो बॉल विसावा आपल्याला होताना पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल आला. इथून पुढे आता कशा पद्धतीने कमबॅक करेल टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव तेही पाहायचंय. याही वेळेला अगदी व्ही शेप मध्ये खेळायचं होतं परंतु त्याही वेळेला 5चा बॉलचा संपर्कच होत नाहीये. अगदी एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवून घेण्याचं काम या गोलंदाजाने केलंय आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याही वेळेला पहा टप्पा पडला आणि पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आणि लगातारचा हा 3रा डॉट बॉल. स्टंपिंग जरूर करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटरचा विचार केला तर मग तो पॉपिंग द क्रेज मध्ये सेफ येत होता आणि त्या कारणाने नॉट आउटचा इशारा आपल्याला त्यांना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. अद्यापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये या षटकामध्ये प्रणयने चांगली गोलंदाजी केली आहे. त्या वेळेला पहा अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढायचं होतं. अगदी पुढे टप्पा पडला आणि त्याच्यानंतरला मग एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. प्रणयचा विचार केला तर कमांडर बामनोळी संघासाठी सातत्याने या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो आणि त्याचा कुठेतरी त्याचा आता इथे फायदा उचलताना पाहायला मिळतो. बराचसा अनुभव आहे त्याकडे या मैदानाचा. कशा पद्धतीने कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने नियंत्रण ठेवायचं, कशा पद्धतीने व्हेरिएशन करायचं आणि सनी यांचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने टीम सिलेक्शन केलंय अगदी चांगल्या धाटणीची टीम केली आहे. चांगला संघ आपल्याला बांधताना पाहायला मिळाला. मग बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग ठेवली आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजीवरतीही तितक्याच लक्ष ठेवून चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट केले आहे आणि त्याच जोरावरती चांगली कामगिरी, दमदार कामगिरी मॅच मध्ये आपल्याला करताना पाहायला मिळाला. अक्षरशः डॉमिनेट केलंय टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव या संघाला. पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागल्यानंतर वेस्टर्नच्या मागे सनी यांच्या मध्ये टीपला जेल आणखीन एक बॅटर होते फेल. धक्का क्रमांक हा अद्यापचा 3रा मैदानाच्या बाहेर. क्रमांक 3 संभू शोधायला 3 षटकाकडे त्यांची धावसंख्या धावाकडे जाऊन पोहोचली ती म्हणजे 20. आता इथून पुढे जवळपास 79 धावांचा पाठला करायचा आहे. अशक्य असं आव्हान आपण पाहतोय. 12 बॉल सगळे बाकी आहे. 12 बॉल मध्ये 79 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती न्यू बॉलर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पहिला बॉल याही वेळेला अगदी खोलात टाकला होता. त्याही वेळेला तितकंसं टायमिंग नाही करू शकले. एक सिंगल घेतली मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल आपण पाहतोय. सिंगल टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने सोन्याचा भाव वर वाढत चाललाय त्याच पैसा राहुल स्पोर्ट्स मानगाव संघासाठी आपल्याला धावा या महाग होताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर समीर पवार आपल्याला येताना पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून खेळलेला अशोक आणि त्याही वेळेला एक सिंगल पाहतोय.
अक्षरशः डॉमिनेट केलं आणि पूर्णपणे वर्चस्व टीम गुंजन 11 राजिवली या संघाचं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि संघाचा धावसंख्या पोहोचले आता 22 या आकड्यावरती 99 धावा 98 धावांमध्ये सनीच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केलात ना पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये तर मग अर्धशतकीय खेळी आणि त्याचबरोबर चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली तो सनी गुळगुले त्याच्या बॅट मधून आपल्याला तब्बल 76 धावा येताना पाहायला मिळाल्या वैयक्तिक 76 धावा 76 पहिला मॅच मध्ये त्यांनी बनवल्या त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये आलेला हा व्हाईट बॉल आपण पाहतोय परंतु याच्यानंतर होणारी मॅच क्रमांक 34 आपण पाहणार आहोत जिथे एका साईडला देवांश शिलवेन संघाचा संघनायक अंकित निंगावले तोही पेनगावाला बिलॉंग करतो सनीच्या सोबतीने त्यांनीही चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण पेन संघासाठी आज 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या साईडला सुदीक्षा मोटर्स मानगाव संघाचा संघनायक संकेत अर्बन उर्फ घाऱ्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळेल त्याने या अंगामध्ये अगदी चांगली कामगिरी केली आहे आणि चांगल्या कामगिरीवरती टीसीसी राजिवली या संघाला देखील त्याने चांगलं योगदान दिलं आणि तोही खेळाडू या सध्याच्या अंगामध्ये इन फॉर्म आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट जाऊयात डी झेब्रेक कडे आपण पाहतोय अंगद खेळपट्टीवरती दाखल झालाय इथून पुढे सामना जिंकू शकत नाहीये परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील स्वतःला इथे इम्प्रूव्ह करावं लागेल स्वतःच्या परफॉर्मन्स वरती देखील आता भार टाकावा लागणार कारण की येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने आता टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव संघ प्लॅनिंग करून उतरेल ना त्यासाठी चाललेली ही मॅच आता आपण पाहतोय या मॅच मध्ये जरूर चांगली कामगिरी केली नाहीये परंतु येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करावी लागेल त्यासाठीची आता इथे रणनीती आखावी लागणार आहे तर या मॅच मध्ये सनीची चांगली कामगिरी संपूर्ण एक टीम वर्क आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी ही चांगली राहिली आहे आणि आता शेवटच्या 6 बॉल सगळे बाकी आहे संघाची धावसंख्या धाबावरती जाऊन पोहोचली म्हणजे 24 आकड्यावरती 99चा पाठलाग करायचा होता इथे रन रेट कुठेतरी असताना तर अगदी प्लस मध्ये जाऊन बसले असते टीम गुंजन 11 राजिवली नवीन गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी साहिल आपण पाहतोय पहिला बॉल वरती क्लीन बॉल OUT अनदर विकेट धक्का क्रमांक 5वा अद्यापचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते इनॅक्ट नंबर 7 वरती खेळायला माही महेंद्र जाधव माही मार सध्याच्या आयपीएल मध्ये तेच आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं लहाने सुरवच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल का पहिल्या बॉल वरती अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळला फटका इथे सुद्धा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते याच्या नंतरची मॅच देखील फार महत्वाची आहे मॅच क्रमांक 34 त्याच्यानंतर मॅच क्रमांक 5 असणार आहे
साले ग्रामपंचायत विरुद्ध श्रुतिक 11 आणि मॅच क्रमांक 6 शिवगर्जना कळमजे आणि त्यांच्या विरोधामध्ये चॅलेंजर्स 11 हे दोन संघ देखील खेळण्यासाठी सज्ज होईल. चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, अगदी कमी वेळामध्ये ही स्पर्धा उभारली गेली. टेनिस बॉल क्रिकेट वरती निस्वार्थ प्रेम करणारी संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्यांच्या वतीने केलेले हे भव्य आणि दिव्य आयोजन 6GPL 2024 20 गावांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पर्व पहिले अगदी दिमागात सुरू आहे. पहिला दिवस मॅच क्रमांक 30 चालू आहे आणि गुंजन 11 राजिवली या संघाचं पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये. काही वेळेला अगदी बुड्यात बॉल होता, बॅटची कडा घेतली आहे, पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. धक्का क्रमांक हा 6वा मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल षटका देईल. या वेळेला आल्याला आक्रमण केलंय, तोही फटका बसलाय. मिड विकेटच्या खेळाडूकडून मिस जजमेंट. बॉल 1-2 का 4 करत सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती जरूर चौक करायला, परंतु टीम गुंजन 11 राजौली संघाचं पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळालं. वेल प्लेड टीम गुंजन 11 राजौली अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम गुंजन 11 राजौली आणि त्याचबरोबर संपूर्ण अर्बन परिवार आज खुश असणार आहे. मधुकर दादा अर्बन असतील, पांडुरंग दादा अर्बन असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. एक चांगल्या दर्जाची टीम इथे बांधली गेली आणि वर्चस्व आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट अबाउट मिल्श मानगाव सैनिक